सो तुम्ही तर बघू शकता तानिया मित्तल लुक प्रेरणाचा. सो प्रेरणा काय काय आहे तुझ्याकडे? माझ्याकडे 150 बॉडीगार्ड आहेत. हा. माझ्या घरामध्ये लिफ्ट आहे हां, आणि किती घर आहेत तुझ्याकडे? 10 घर आहेत ना? मेन्शन आहे माझं. मेन्शन आहे. ओके ओके, कळलं ना तुम्हाला. नमस्कार, माझं नाव प्रगत लोक आणि आता आपण आहोत आपल्या दहिसर रेल्वे स्टेशनला आणि आज मी चाललो आहे ते माटून गेला. आता ट्रेनची वाट बघतोय. चला, ट्रेनचा प्रवास आहे. तो 11:07ची ट्रेन आहे दादर. ट्रेन पकडायला मिळेल का? कारण मी ACची तिकीट काढली आहे ॲक्च्युली, पण मी फर्स्ट क्लासमध्ये पण चढू शकतो. जर चढायला मिळालं तर मी चढेन आता, पण डिपेंड असेल गर्दीवरती. सो बघा, आय थिंक मला चढायला मिळण्याची शक्यता दाट आहे. सो लेट्स सी. प्रथम श्रेणी गर्दी कमी आहे आज, और मे बी दादर आहे त्याच्यामुळे. ट्रेनमध्ये चढलो खरा आणि गर्दी पण कमी होती, पण याचं रिझन होतं कारण जी ट्रेन होती ना ती एकदम वेगळी ट्रेन होती. म्हणजे बोरीला पण नाही थांबली, डायरेक्ट अंधेरीला थांबली. तर बँड्राला थांबणार होते आणि नंतर दादरला थांबणार होते. आता मी अंधेरी स्टेशनला उतरलो आहे कारण मला जायचं माटून गेला. बँड्रा गेली आणि आता चर्चगेट आहे. चर्चगेटमध्ये बसूया आणि मग वाटूंग्यापर्यंतचा प्रवास. सो आता मी आलेलो अजय शॉपिंग सेंटरला. ओके, सो काही मीटिंग झाली आहेत, काही खूप मस्त प्लॅन झाले आहेत. ओके, स्पेशली शूटचे पण एक पॉडकास्ट पण प्लॅन करतो, तर त्यासाठी मोस्टली बघूया मी लवकर जाईल आणि काहीतरी इंटरेस्टिंग पॉडकास्ट पण तुम्हाला बघायला मिळेल. सो आता वेळ झाली आहे ती थोडा इव्हनिंग टाईमची आणि थोडा फॅमिली टाईमची, मी टाईमची. थोडं आता आम्ही बाहेर आलो. ओके, आणि जरा काही खातो आहे. ओके. सो थोडं आई पप्पांना पण ऑर्डर केली आहे, तर ते पण घेतो आता. ओके, आणि मग मस्तपैकी घरी जाऊया. ओके, तर आपण काय खातो आहे पण? पिझ्झाचं ॲडिक्शन झालंय. हां, थोडं पिझ्झा खावायचं वाटतं प्रेरणाला. तर ठीक आहे, पिझ्झा खाल्ला. अजूनसुद्धा 1-2 गोष्टी खायच्या आहेत तिला, पण त्या आपण आज नको, आपण नंतर कधीतरी खाऊ. सो फायनली आता मी, प्रेरणा आणि इकडे प्रीतम आहोत. आम्ही तिघे जण रेडी झालो आहोत कारण आज आमचा आहे फोटोशूट. ओके, कसला फोटोशूट आहे ते तुम्हाला तिकडे जाऊनच कळेल. आणि आपण कुठे चाललो होतो आता? मलाडला लोटस पार्क. ओके, मला लोटस पार्क आणि प्रीतम आली आहे लांबून. ओके, आणि आज प्रीतमने आपल्यासाठी वेळ काढला. आजकाल प्रीतम पण भरपूर बिझी झाली आहे. ओके, साडी रॅपिंग आणि काय 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 तर ते तुम्हाला कळलं. आता पण प्रीतम थोडी हेल्प करणार आहे प्रेरणाला. तर चला आता पटापट निघूया, आपण जाऊया मलाडला. सो आता आपण ऑलरेडी एका फोटो स्टुडिओमध्ये आलो आहे. अनूज फोटोलॉजी म्हणून आहे. ओके, सो आपलं मलाडला लोटस बिझनेस पार्क. सो मलाडला लोटस बिझनेस पार्क म्हणून आहे. तर तिथे आपण आता प्रेरणाची जरा मेकअप चालला आहे. ओके, सो आणि त्यानंतर मग फोटोशूट आहे. सो आता मी माझा व्लॉग करत होतो आणि आता हे मला शूट करत होते. सो आम्ही एकमेकांना शूट करतो आणि इकडे प्रीतम आहे. सो प्रीतम हेल्प करते आहे प्रेरणाला मेकअप अँड हेअरस्टाईल. ओके, आता तुम्ही बघू शकता. सो प्रेरणा, हाऊ आर यू फिलिंग? असं मेकअप कोणी असं करत असेल तर झोप येते प्रेरणाला तर. हे पॅम्परिंग आहे. यस यस यस. आणि भरपूर स्पेशियस आहे स्टुडिओ, तुम्ही बघेल तर. ओके, बाहेर व्ह्यू पण छान आहे. आपण 7th फ्लोअरला आहे आणि बराच मोठा सेटअप आहे ॲक्च्युली. आणि इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचं शूट चालतं ना. तो बघा, आपण आलो ते अनु फोटोलॉजीमध्ये आणि इथे बघा प्रेरणाचा मेकअप तर चालूच आहे आणि त्याचबरोबर इथे अनु फोटोलॉजीच्या अनु आहेत. सो अनु मॅडम, आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचं शूट होतं? बेसिकली न्यूबॉर्न, मी न्यूबॉर्न ट्रेन फोटोग्राफर आहे. विथ द मॅटर्निटी, फॅशन शूट, कॉर्पोरेट शूट आपण करतो रेग्युलरली. नाही, हा पुढे जस्ट. सो प्रीतम, कसं वाटतं तुला? सो प्रीतम, हा अन्याय का? प्रेरणाला तयार व्हायला अर्धा तास लागला, मला 2 मिनटं, असं का? सो एका लुकमधलं शूट आता झालेलं आहे आणि आता दुसरा लुक. ओके, सो आता त्याची तयारी चालू आहे. सो ट्रॅडिशनल लुकमधला शूट आहे. ओके, सो माझा कुर्ता पायजामा आहे तिकडे. सो बघा, आता आमच्या टीमची मेहनत चाललेली आहे कारण पूर्ण सेटअपच चेंज झालं. तुम्हाला आठवत असेल तर आधी व्हाईट खालचा होतं, व्हाईट बॅकग्राऊंड होती, आता हे सगळं ब्राऊन झालं. सो त्याच्यावरती चाललं आहे. सो दिस इज अन आयडियल स्पेस. जर तुम्हाला ॲक्च्युली पॉडकास्ट वगैरे पण शूट करायचं असेल ना तर भरपूर छान आहे. म्हणजे बघा, तिकडे पूर्ण मेकअपचा सेटअप आहे. ओके, प्रेरणा रेडी होते. ओके, सो दिस इज अ डिफरंट लुक आणि हा लुक चेंज होता. सो तुम्ही तर बघू शकता तानिया मित्तल लुक प्रेरणाचा. सो प्रेरणा, काय काय आहे तुझ्याकडे? माझ्याकडे 150 बॉडीगार्ड आहेत. माझ्या घरामध्ये लिफ्ट आहे. हां, आणि किती घर आहेत तुझ्याकडे? 10 घर आहेत ना? मेन्शन आहे माझं. मेन्शन आहे. ओके ओके, कळलं ना तुम्हाला आम्ही काय बोलतोय ते.
बिग बॉस कोणाचं हे नाही पण असंच सगळे टाइमपास चालू आहे जरा आमचा आणि तिकडे मेहनत चालू आहे. तो आज वार आहे शुक्रवार आणि आज प्रेरणाच्या किचनमध्ये काय बनत आहे प्रेरणा? आज थंडी मस्त पडली सो काय? थंडी स्पेशल चिकन शॉर्बा सूप. चिकन शॉर्मा सूप. शॉर्बा शॉर्बा म्हणजे हे काय असतं? चिकन अळणी बेसिकली नाव चिकन शॉर्बा आहे. अच्छा. आपलं अळणी सूपच आहे. चिकन आणि सूप. तर काय काय घेतलं यासाठी? सो आधी आपण इकडे हाडं घेतलेली आहेत चिकन सूपला जी मेन लागतात छान. आणि त्याच्याशिवाय इकडे चिकन पण आहे आमचं. तर चिकन प्रेरणा सुका सुक्का बनवणार. बनवणार आहे याचं yes. आणि याचं अळणी बनवणार आहे सूप बनवणार आहे. सो इकडे मी घेतलेलं आहे लसूण, आलं, मिरची, कांदा, कोथिंबीर ओके. आणि तेलामध्ये आपण टाकणार आहोत खडे मसाले आणि फोडणीसाठी कांदा ओके आणि मग लिंबू ओके. हे बघा आणि काळी मिरी पावडर. सो आधी आपण चिकन हे जे हाड आहेत त्याला थोडंसं मॅरिनेट करून घेऊ. मीठ टाकून हळद. सो इथे कुकर गरम करायला ठेवले. त्याच्यात आता मी तेल घालते. तेल तळतळायला लागले ऑलरेडी. तोपर्यंत आपण हे वाटप करून घेऊया. तिखट हवं त्याप्रमाणे मिरची ॲड करू शकतो कारण मी काळी मिरी पावडर पण टाकणार आहे. सो त्याच्यामुळे थोडी कमी मिरची घेतली. ओके. सो प्रेरणा आता जरा प्रो झाली आहे कारण आता प्रेरणा आणि सूप बऱ्याच वेळा बनवते ना प्रेरणा? हो. याच्या आधी मला असं वाटतं 4-5 वेळा बनवून झालं 4-5 प्रेरणा. वेळा बनवून झालं. आणि प्रेरणाला भरपूर आवडतं. आणि सध्या कसं आता ही जी आम्ही चिकन आणलेलं आहे ना कोंबडी ओके तर ती आता आम्ही ना बॉयलरने आणली आहे. आम्ही जरा शिफ्ट होतो आहे. ओके. सो बॉयलर बंद केली आहे आणि आता आम्ही गावठी आणायला सुरुवात केली आहे. गावठी म्हणजे आय थिंक ही सोनुगली वगैरे जात वगैरे असते ना प्रजाती म्हणजे एकदम प्युअर गावठी असं म्हणता येणार नाही कारण तशा गावठी मुंबईमध्ये फार कमी मिळतात. तेल घ्या किंवा तूप घ्या तुम्हाला जे आवडेल ते. येस. मी याच्या अगोदर बरेचदा 3-4 वेळा तूप घेतलं होतं. सो तुपाने पण मस्त फ्लेवर येतो. दालचिनी, लवंग, काळी मिरी, तमालपत्र आणि थोडासा कांदा. पाणी तिकडे गरम करायला ठेवलं ना? हो सूपसाठी लागणार ना आपल्याला गरम पाणी. हळद आणि मीठ लावलेलं. थोडासा लालसर झाला आपण हे घालू. चिकन तर घ्यायला थोडा हाय फ्लेमवर 2 मिनिटं भारी वाटतं ना असंच. याच्यात आपण घालूया काळी मिरी पावडर. तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे. आणि सूप मधले पीसेसचं काय होणार? ते खायचे खायचे ना? नाही तर ते सुका चिकन मध्ये टाकायचे. बाहेर जर तुम्ही बघितलं हां तर आधी अळणी बनवून घेतात आणि मग तो अळणीचा स्टॉक जो असतो म्हणजे स्टॉक इन सूप हां तर ते सूप आणि ते पीसेस याच्यात टाकले जातात तुमच्या ग्रेव्हीमध्ये टाकले जातात. ओके. कारण ते छान शिजलेले असतात मस्त. हां याच्यात लिंबू घालूया. किती वेळ ठेवायचं आता हे? 3 ते 4 शिट्या कारण हाडच आहेत. सो 3 शिट्यांमध्ये शिजतं. पटकन शिजतं. ओके. सो थोड्याच वेळात भेटूया आपण. सो प्रेरणा सूप रेडी? येस रेडी. येस. सो बघा एक आपलं सूप आता मस्तपैकी रेडी झालेलं आहे. भारीच वाटतं आणि काय मस्त सुगंध येतो. वा 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 वाफा सुटल्या आहेत मस्त. आणि आता इथे मस्त लोके पण आले आहेत मागे. नवीन पदार्थ घरात तयार झाला की ते मागे येऊन उभे राहतात. वास आला त्यांना सूपचा. छान आला की कसा आला? खमंग आला आणि सूप. चिंबर राहिली. हां लिंबू हवं असेल तर लिंबू टाकू शकतो. येस. सो बघा या जरा टेस्ट करूया. आणि आता वेळ झाली तर आपलं हे सूप टेस्ट करायची. बघा मस्तपैकी गरमागरम सूप. हा हा हा. एक नंबर. काय बोलू तुम्हाला भारीच वाटतं सूप. एकदम अळणी सूप जसं आपण खातो ना आपल्या मटनच्या रेस्टॉरंटमध्ये त्याच्यामध्ये अळणी सूप असतं ना तसंच झालं एकदम. आणि बघा त्याच्याशिवाय सूप तर पितोय त्याच्याशिवाय प्रेरणात आपण इकडे बनवतात चिकन सुक्का ना? हो चिकन सुक्का बनवतो. ओके. चिकन सुक्काची पण प्रेरणाची तयारी ती ऑलमोस्ट झालेली आहे. इथे मस्तपैकी कांदा कापून घेतला प्रेरणाने. इकडे खोबरं आहे. सुका खोबरं आहे, ओलं खोबरं आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर,
लसूण, आलं, मिरची, Yes. टोमॅटो, Yes. बस जास्त काही नाही. सो बघा मस्तपैकी. सो ही रेसिपी तुम्हाला परत कधीतरी दाखवेन चिकन सुक्याची प्रेरणाच्या स्टाईलने. ओके, पण चिकन सूप तर एकदमच मस्त झालाय प्रेरणा. आणि आणि हा एकदम आणि सूप जसं आपण मटनच्या रेस्टॉरंटमध्ये खातो ना, आज मला मटनच्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही. ओके, ज्या प्रकारचा आणि सूप झालाय सो धन्यवाद प्रेरणा. आणि तुम्हाला पण सगळ्यांना धन्यवाद हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.